श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू सोनालीज वर्ल्ड. चला आज आपण बघणार आहोत खिमट प्रकार 2 म्हणजे दुसऱ्या प्रकारची खिमटी बघणार आहोत. अगदी सोपी आहे. ह्याच्यामध्ये देखील मी इंद्रायणी तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ अशा 3 डाळी घेतलेल्या आहेत. आज मिश्र डाळ घेतलेली आहे. शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदूळ आणि मूग डाळ एवढीच म्हणजे खिमट बनवून दाखवली होती. अगदी सेम प्रोसिजर आहे. ह्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाहीये. हे सर्व मिश्रण एकत्र करून मी 4-5 पाण्याने धुवून घेतलं स्वच्छ आणि त्याच्यानंतर एक कपडा एका ताटामध्ये हंतरून त्याच्यामध्ये हे मिश्रण वाळवत ठेवलं होतं आणि हे मी रात्रभर वाळवत ठेवलं होतं. मी हे दुपारी केलं होती ही प्रोसिजर सर्व आणि त्याच्यानंतर मग फॅन खाली मी हे एका खुर्चीवर वाळत घातलं होतं आणि रात्री झोपताना मग हे मिश्रण मी झाकून ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी हे दुपारी चांगलं भरभरीत वाळलं होतं. त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचं हे नाही राहिलेलं शिल्लक. सो हे मिश्रण आता आपल्याला काय करायचं आहे, रोस्ट करून घ्यायचं आहे. छान मंद आचेवर भाजायचं आहे आणि तुम्ही तुपात देखील भाजू शकता. मी नुसतं नॉर्मलच भाजलेलं आहे आणि ज्यावेळेस मी ही खिमट म्हणजे जेव्हा बाळाला भरवायचं असतं त्यावेळेस मी त्या मिश्रणामध्ये तूप टाकत असते. तुम्ही आधी टाकूनही फ्राय करू शकता आणि कमी प्रमाणातच बनवलेलं आहे. जसं लागेल तसं मी बनवून मग पुन्हा हे करेन. मी आता हलकं भाजत आलं की त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरा आणि थोडासा ओवा असं टाकलेला आहे आणि ते पण छान खरपूस भाजून घेतलं आणि नंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी मिक्सरला छान पावडर करून घेतली. ही जे पावडर तयार होते ती आपल्याला चाळून मग एका बरणीत वगैरे भरून ठेवायची आहे हवाबंद डब्यामध्ये. तुम्ही यामध्ये चना डाळ, गहू देखील ऍड करू शकता, बट मी चना डाळ देत नाही कारण माझं बाळ अजून 8च महिन्यांचं आहे, म्हणजे अजून सुरू आहे. त्याला थोडं मोठं झालं की मी ते पण चालू करेन. गहूचं तर मी एक सेरेलॅक आणलं आहे, त्याच्यामध्ये आहेच गहू. सो बघा, तुमचं बाळ जर मोठं असेल तर तुम्ही ते देऊ शकता. आपण ह्या मिश्रणात जिरा आणि ओवा टाकला, त्याच्यामुळे काय होतं, जिऱ्यामुळे डायजेशनला प्रॉब्लेम येत नाही आणि ओव्यामुळे देखील बाळाच्या पोटाला म्हणजे त्रास होत नाही. त्यामुळे ते दोन्हीही फायदेशीर आहे आणि त्याने काही नुकसान नाही होणार आहे बाळाला. त्यामुळे ते टाकाच. आणि जसं आपण हे मिश्रण तयार झालं की मग आपण जी पावडर करतो, ज्यावेळेस हे आपण बाळाला जेव्हा भरवायचं असेल त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं किंचित आपलं नख बुडेल एवढं हिंग पण टाकत जा. जर कोणाला म्हणजे वाटत असेल त्यांनीच टाका, असं काही हे नाहीये, बट मी टाकते कधी कधी आणि अजून तरी माझ्या बाळाला काही त्रास झालेला नाहीये. आणि हे मी ना रात्रीच्या वेळेस त्याला हे मिश्रण भरवते, म्हणजे एक 9-10च्या दरम्यान, जेणेकरून रात्रभर त्याला म्हणजे भूक लागत नाही, व्यवस्थित तो झोपतो छान. आता हे मिश्रण आपण काय करूया, चाळून घेऊ आणि त्याच्यानंतर जे भरभरीत उरले ते पुन्हा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. ह्यामध्ये यावेळेस मी काजू बदाम नाही टाकले कारण मी काजू बदामची एक वेगळी म्हणजे बनवून ठेवलेली आहे मी पावडर आणि तीच मी दरवेळेस ह्याच्यामध्ये ऍड करते. मी बाळाला आहे ना 3 प्रकारचं म्हणजे फूड देते, 3 टाइम देते. म्हणजे कधी कधी मी रव्याची पेस्ट देते, कधी मी नेस्लेचं मी एक ऍपल, व्हीट आणि कॅरेटचं मिक्स असं सेरेलॅक आणलेलं आहे ते देते आणि आता 2 दिवसापूर्वी मी नाचणी सत्व सुद्धा आणून ठेवले, ते सुद्धा मी देते. बट मी कसं सर्व एकाच दिवशी नाही देत, 2-2, 3-3 दिवस मी एक जे देते ना ते 2-3 दिवस सलग देते. आणि तसंच तुम्ही पण करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्या बाळाला कुठल्या पदार्थाची ॲलर्जी तर नाहीये ना. उकडलेला बटाटा वगैरे सुद्धा मी सुरू केलेला आहे, त्याची मी एक वेगळी व्हिडिओ बनवेनच. हे पहा, मी हे मिश्रण सर्व एका बरणीत भरून ठेवलं. माझ्याकडे एक कॉफीची साफ केलेली बरणी होती, मी ही बरणी मला इझिली कुठेही घेऊन जाऊ शकते मी. आणि उरलेली जी पावडर होती ती मी या डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे. साधारणतः मी आता बाळाला म्हणजे आता 1 ते 1.5 चमचाच देत आहे आणि त्याच्याने त्याचं पोट पण भरतं. जसं जसं तो वाढत जाईल तसं तसं मी त्याला एक्स्ट्रा चमचा देत जाईन. सो तुम्ही पण नक्की बनवा आणि आपल्या बाळासाठी छान असं हेल्दी असं जेवण तयार आहे. आपल्या तान्ह्या बाळासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.